विठुरा केवढं आहे अथांग पाणी। आता कशी शोधू मी कळशी आणि कुठे शोधू? विठुरा माझी काय चूक होती रे, तरी सासूबाई मला रागवल्या। अगं कळशी बुडाली, मग तू का नाही वाहून गेलीस ग त्या कळशी बरोबर? नदीच्या पात्राशी जा, काही कर, पण मला ती कळशी हवी आहे म्हणजे हवी आहे। कळशी न घेता या घरात परत यायचं नाही। ते त्यांनी नीट ऐकून पण नाही घेतलं रे। पण आता कशी शोधू आणि कुठे? कृष्णमाई माझ्या मदतीला धावून ये ग, कळशी शोधायला मदत कर। कळशी नाही मिळाली तर मला सासूबाई घरात घेणार नाहीत। आता तूच माझी उमाई, तूच रखुमाई आणि तूच कृष्णमाई, ये ना ग धावून। संकल्प पूर्ण होईस्तोवर पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही, विश्रांती घ्यायची नाही। बिचारी रात्रभर चालून इतका अवघड दिव्य करून आली, पण क्षणाची विश्रांती नाही की पोटात अन्न पाणी नाही। आणि आता दादा, रमाईने सुकुवैंना पुन्हा नदीवर पाठवलंय। पुन्हा म्हणजे? अरे त्या सुभेदारीन काकूनी वहिनीची कशी पाण्यात बुडवली, मग त्या काय करणार? आणि ना रमाईने कृष्णेत बुडालेली कळशी परत आण म्हणून सांगितलंय, आणि जर कळशी नाही मिळाली तर घरी येऊ नको असं सांगितलंय। अरे येईल, ती येईल परत। ही सकू पण ना काही ना काही घोळ घालतेच आणि मग फळ भोगते। अरे पण दादा, यात वहिनीची काय चूक आहे? अरे त्या सुभेदारीन काकू तर गोंधळाच्या दिवशी रमायला पण आवरत नव्हते, मग त्या सुकू वहिनींना काय ऐकणार? आणि तूच सांग दादा, आपल्याला तरी असं बुडालेली कळशी शोधता येईल का रे? कृष्णमाईचं पाणी खूप खोल आहे आणि ते वहिनीच्या ओळखीचे पण नाही। कुठं पाण्याला किती जोर असतो, कुठं पाणी किती अचानक खोल जातं, हे त्यांना काहीच ठाऊक नाहीये। अगोबाई तू आलीस, मला खूप बरं वाटलं तुला बघून। माझी लाडाची चकू, वेडी मुलगी, पोहता येत नसताना असं कोणी प्रवाहात उतरतं का? हा, खूप बुडाली असतीस ना तू, पण तू
वाचवलंस ना मला. पण लकुमाई, तू लकुमाई आहेस आणि नाही पण असं का वाटतंय मला? हो, कारण मी आणि लखुमाई बहिणी आहोत ना. मी कृष्णा. म्हणजे कृष्णामाई? तुझी कृष्णा मावशी म्हण. पण मला सांग, स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात का उतरली होतीस? मग काय करणार, त्या सुभेदारान काकूनी माझी कळशी पाण्यात टाकली आणि सासूबाई म्हणाला की कळशी घेतल्याशिवाय परत यायचं नाही, म्हणून मी पाण्यात उतरले. ठके, ही घे तुझी कळशी. आता तुझ्या सासूबाई तुला ओरडणार नाहीत ना? मिटला ना घोर? हो. ठके, अशीच कायम हसत राहा. चला जा, आता घरी जा बघू. तुझं मन सदैव असंच निर्मळ राहते. संकट येतील आणि तुझी भक्ती तुला तारून नेईल. सकू सुखरूप आहे ना? मग बस. सकूला भेटावं का? तिचं कौतुक करायला हवं. नाही, नको. आईला कळलं तर चिडेल ती. सकू सुखरूप आहे आणि तिला कळशी पण मिळाली. यातच सगळं आलं. कृष्णामाई कुठे गेली? दामू शेठ, हा बाबाजी तर मालकापेक्षा निघाला हो. वक्तात म्हणतो मी. अय्यो, या पोटासाठी काय काय करायचं म्हणतो मी. कसं वाटतंय? गारगार वाटतंय की नाही दामू शेठ? ही देखा तूने, वडगा नाही देखा रे. इथं नुसते लाडू पेढे जिलबी नाही मिळत. इथं वशीकरण बी आहे, त्याबरोबर शुद्धीकरण बी. हे तुमच्यासारखे कामचुकार आहेत की नाही, त्यांना मिरचीची दोरी द्यायला लागते म्हणजे शुद्धीकरण होतं. नाक, कान, डोळं, मेंदू, डोसकं
सगळ्याचं शुद्धीकरण होतं. बरोबर समधी काम पटापट करायला लागतात सगळी. चुकलो बाबाजी, चुकलो. एकाच चिमोरड्या कार्टीला थांबू नाही शकलात वाय रे तुम्ही. हा? अरे आठ काय उपयोग आहे तुमचा? आठ नाही हो, नाही बाबाजी, नाही केलं आम्ही काम चुकारपणा म्हणतो मी. त्या सकू बरोबर ते चेटके चेटके आहे तो. तुम्हाला सांगतो आम्हाला दिसले हो 5 सकू. आणि म्हणून शेपूट घालून पळून आलात वायर. अरे नागोजीचे शिष्य आहात ना, चटक्याला घाबरला वय रे. या असल्या गुन्ह्याला शिक्षा होणारच, मिरचीची दोरी मिळणारच. अजून हिची पूजा चाललीये काय ग? किती वेळ? आज कामाचा ढीक पडलाय, पटापट हात चालव की. अजून तुला भांडी सुद्धा घासायची आहेत. हे काय बोलतेस तू ताई? आणि कशी बोलतेस सकुशी? गुलाम आहे ती, आणि गुलामाला ही जीव असतो ना ग. तिचा जीव केवढा आणि तुम्ही वागताय कसं? रात्रभर रानातून एकटीनं चालून ते भयंकर दिव्य पार पाडले. देवळातले पुजारी सुद्धा काय म्हणाले ऐकलंच ना की नाही? पण त्याचं कौतुक सोडा, आपण मात्र थाटात बैलगाडीत बसलात आणि तिला मात्र परतीच्या वाटेनं चालत यायला लावलं. तिची कळशी त्या सुभेदार काकूनी बुडवली, त्याचाही राग तुम्ही सकूवर काढलात. आता ती नदीवर जाऊन पाणी घेऊन आली, जीवावर उदार होऊन कळशी आणली. अजून तोंडात पाण्याचा घोट गेला नाहीये बिचारीचा, आणि तू तिला ओरडतीयस. अजून भांडी घासायची आहेत म्हणून तिच्यावर हुकूम सोडतीयस. हे मला अजिबात आवडत नाहीये ताई. अगं जरा माणसासारखं वागा ग. जरा दम तरी घेऊ दे सकूला. निर्जीव यंत्र आहे ती की बाहुली आहे? काही दयामाया आहे की नाही तुमच्या? माणसं आहात की कोण? हा तिगू एवढा बदलला, एवढा माझ्या सरळ सरळ विरोधात उभा आहे. नाही नाही, हे चालणार नाही, अजिबातच चालणार नाही. याला सुतासारखा सरळ करून माझ्याच बोटाला घट्ट गुंडाळून ठेवावं लागणार आहे, नाहीतर अनर्थ होईल. आबा कसेही असू देत, पण न्यायाने वागा, माणुसकीनं वागा अशी शिकवण होती त्यांची, आणि ती बरोबरच होती. हा बापाचं नाव घेतोय. घरादाराला देशोधडीला लावणाऱ्या आपल्या बापाची आरती करतोय आणि सकूला डोक्यावर बसवतोय, तेही उघड उघड सगळ्यांसमोर. नाही नाही, याला व्यसन घालावेच लागेल. हे बघ ताई, मला वादंग आणि अन्याय अजिबात आवडत नाही. गुण्या गोविंदानं शांतपणे प्रेमाने जगूच शकत नाही का आपण? अगं माणसं आहोत ना. काय रे दिगू, अचानक शंका नाचायला लागल्या का मनात? चल, नाहीये मी माणूस, नाहीये. मग कोण आहे मी? घाण्याला जुंपलेला बैल आहे का मी? बरोबर आहे, घाण्याचा बैल. या घरासाठी, तुझ्या बापाने दारिद्र्यात लोटलेल्या या घरासाठी घाण्याचा बैलच आहे मी. तू, यमुना,
हा सोंगट्या खेळणारा माणूस आणि त्याचं कुटुंब, या सगळ्यांना सुखाचे दिवस दाखवण्यासाठी घरोघरी रात्र रात्र दळण कांडण करून कुटुंब चालवलंय मी. दिवस बघितला नाही, रात्र बघितली नाही, नुसती राबली आहे खाण्याच्या बैलासारखी. बरोबर आहे तुझं, पण काय रे दिगू, सखूच्या या चिमूटभर कष्टाची गोष्ट काय सांगतोयस तू? दिव्य केलं, पाणी आणलं, हा काही उपकार केले का तिने? अरे कर्तव्यच आहे तिचं ते. आणि उद्या माझ्यासारखी करती होऊन तिलाच हे घर सांभाळायचंय ना, मग माझ्या तालमीत तयार व्हायला नको का? कौतुक कसली सांगतोयस? हाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आणि मी जे काही करते ते तिच्या भल्यासाठीच ना. पण तुला कुठे दिसतंय? नाही म्हणजे इतके दिवस स्वतःच्या डोळ्याने जेव्हा रमाईला बघत होतास तेव्हा रमाई कर्तबगार, कधीही न चुकणारी दिसत होती. पण आता जेव्हा बायकोच्या डोळ्याने बघायला लागलास तेव्हा तीच रमाई तुला अन्याय करणारी दिसायला लागली. नाही, काही असो, तुला पटो न पटो, घर घराण्यासाठी जे योग्य आहे ते मी करणारच. आणि तुझाही दोष नाही म्हणा, पुरुष जात अशीच असते. पण नव्या नवरीच्या तालावर नाचणाऱ्यांचं माकड होतं, लक्षात ठेव. वरवरच्या देखाव्यावरून न्याय अन्यायापर्यंत पोहोचलास तू, कारण तुला फक्त समोरची हिरवळ दिसतीये, त्याच्या मागे वाळवंट आहे हे बघण्याची नजर अजून यायची आहे. सावर स्वतःला. हिच्या नादाने भरकटलास तर हिचंही नुकसान करशील, स्वतःचंही नुकसान करशील आणि या घरादाराचंही नुकसान करशील. दयामाया आहे म्हणून हिला या घरात ठेवलीये, नाहीतर बाबाजींचा इतका अपमान केल्यानंतर हिला हिच्या माहेरी धाडली असती, तेही कायमची. महावस्ताद आहे महामाया. दिगूच्या तंगड्यात दिगूच्याच गळ्यात घातले. बिचाऱ्या सखूला जरा वाचवत होता तो, आता तिचा छळ दुप्पट होईल. पण सखू एक दिवस हिचं नाक असं कापेल की परत त्या नाकाने असे कांदे सोलले नाही पाहिजेत. आई, चुकलं माझं. असो, परत ही चूक करू नकोस म्हणजे झालं. बरं सखू बाळा, मला सांग, शिरा बनवता येतो का तुला? हो, माईने मला पुरणपोळीपासून सगळं बनवायला शिकवलंय. मी बनवीन ना शिरा, जमेल मला. जेवढं विचारलंय तेवढंच सांगावं बाळा. बरोबर, तू पडलीस कीर्तनकाराची मुलगी, लांबण लावायची सवयच असणार. असो, दिव्य करून आल्यावर त्याच सुनेने देवीला नैवेद्य दाखवायचा असतो. तेव्हा तुझ्या हाताने चांगलाचा शिरा कर आणि देवीला नैवेद्य दाखव, म्हणजे कसं दिव्याची सांगता होईल. चांगले फटके लगावत होती आणि अचानक एकदम गोड का वागते रमाई? अशाने सखू डोक्यावर चढून बसेल. वा, छान छान. म्हणजे नैवेद्याच्या निमित्तानं आम्हालाही सूनबाईच्या हातची चव चाखता येईल. मला माहितीये, मला माहितीये, वहिनी अगदी उत्तमच करतील. सखूबाई, कुटुंबात बढती मिळाली तुम्हाला. चूल घरात काम म्हणजे मान असतो बरं का. अन्नपूर्णेची सेवा असते ती. वा.
होय काय रे भामट्या? मग तुझ्या यमुनेला दे की संधी. सारखी माझीच बायको खपत असते चुली समोर. अरे वा, म्हणजे सखू आता माझ्या हाताखाली चूल घरात काम करणार. जाऊबाई, नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, मी तिला छान शिकवेन. अगदी माझ्या हाताखाली तयार करते बघा. अहो, सगळे सुगरण म्हणून नाव असतील तिला. चल ग सखू, चल. पुढचं बोलून मोकळ्या. अहो, पूर्ण ऐका तरी. तुम्ही फक्त चूल घरात कुठल्या गोष्टी कुठे आहेत एवढंच दाखवा तिला, बस. बाकी काय करायचं, कसं करायचं हे मीच सांगणार. अहो, तुमच्या हाताखाली वगैरे दिलेली नाही मी तिला. आणि दुसरं, सखू जेव्हा चूल घरात काम करत असेल तेव्हा बाकी कुणीही तिला मदत करायची नाही. सगळं काही तिनं स्वतःच्या जीवावर आणि जबाबदारीवर करायचं आहे. आणि खबरदार, सूचना देण्याचा कुणी शहाणपणा केला तर. आणि बघूया तरी माहेरून काय काय शिकून आली ती.